आणि त्यानंतर शरद पवारांची 1.25 लाखाची लीड मला आहे आणि सुरुवातीला बोलताना देखील मी आपल्याला सांगितलं की विजयाच्या निर्णयाची 100% शाश्वती मला होती, कारण ज्या उत्स्फूर्तपणे सगळे शेतकरी, कष्टकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, इंडिया आघाडीचे सगळे महत्त्वाचे नेते माझ्यासोबत होते आणि जो प्रतिसाद मला मतदारांमध्ये देखील दिसला, त्याच्यामुळे नक्कीच या विजयाचं श्रेय मी या सगळ्यांना देऊ इच्छिते। कितीची लीड मिळू शकते आपल्याला? साधारणतः 1.5 लाखापर्यंत तरी माझं एकच होतं। ज्या दिवशी मी उमेदवारी अर्ज भरला तेव्हाच मी सांगितलं मी निवडून येण्यात अर्थ नाही, मला कमीत कमी लाखांना निवडून यायचं आहे, पण 1.5 लाखाने एकंदरीत शेवटपर्यंत निवडून येईल अशी अपेक्षा मला आहे। बाळू भाऊंना जी लीड मिळाली ते 44,000ची मिळाली होती ना, आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात लीड मिळाली, याचे कारण नेमकं काय? तेव्हा लीड मिळाली तर तेव्हा इंडिया आघाडीतले घटक पक्ष आमच्या सोबत नव्हते। आता शिवसेना, राष्ट्रवादी असतील, बाकी आप असतील, सगळे इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष सोबत आहे आणि मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस आपण बघितलं की भाजपच्या विरोधात जे लाट होती त्या लाटीचा फायदा नक्की मला या ठिकाणी मिळेल। आपण बघितलं की आपण भाजपच्या विरोधात लोक होतेच आणि कुठेतरी सत्ता परिवर्तन हे जनमानसाला पाहिजे होतं आणि आजच्या निकालात त्यांना हवं असणारं यश आपल्याला दिसणार आहे। कुठेतरी बाळू भाऊची आठवण अशा वेळेस नक्कीच मागच्या वेळेस निवडणूक लढवत असताना ते माझ्यासोबत होते, त्यांच्या नेतृत्वात मी घडली, आमदार झाली। आज ते माझ्यासोबत नाही आहे, पण शरीराने जरी नसले तरी त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा कायम माझ्यासोबत राहणार आहे। कारण एक क्षण मी बघितला, जो निवडणुकीचे बाळूभाऊ निवडून आले तेव्हा तुमची एक मिठी होती भाऊसोबतची, तो फोटोही आज व्हायरल होता, कारण तो क्षण एक वेगळा होता ना आजचा क्षण। नक्कीच आज जर असते तर या इलेक्शनला परत एक आगळं वेगळं रूप मिळालं असतं, पण त्यांची जी इच्छा होती, त्यांचे जे स्वप्न होते ते कायम पूर्ण करण्याचा प्रयत्न मी शेवटच्या क्षणापर्यंत करेल आणि माझ्यासोबत जरी ते नसले तरी मनाने ते कायम माझ्यासोबत आहे।